हॅलो शेतकरी मित्रांनो, आज आम्ही निळेकर साहेबांच्या शेतामध्ये आहोत केळीच्या. आणि तिथं आपल्याला जीवाणूचं कल्चर या केळीला द्यायचं आहे. तर जीवाणूचं कल्चर आणलेलं आहे आपण. मग त्याच्यामध्ये नत्र, स्फुरद, जीवाणू, मायक्रोरायझा, ट्रायकोडर्मा आणि OWDC हे कल्चर आहेत. या कल्चरचं मल्टिप्लिकेशन म्हणजे वाढ करायची आहे. आता 2 टाक्यामध्ये गूळ आणि ते टाकून 4-5 दिवस त्याला ढवळून 4 दिवसानंतर 5व्या दिवशी या केळीच्या क्षेत्रामध्ये ठिबकच्या माध्यमातून याला सोडायचं आहे. तर ती एक साधी प्रोसेस आहे, म्हणजे प्रक्रिया आहे. ती तुम्हाला दाखवणार आहोत मी. आणि सर्व शेतकऱ्यांना ह्या निविष्ठा म्हणजे काय म्हणतो त्याला आपण, हे जे कल्चर आहेत जीवाणूचे ते आपल्याकडं माझ्याकडे उपलब्ध आहेत आणि अगदी नाममात्र दरामध्ये. काही त्याचं फक्त गुळाचा तेवढा शेतकऱ्याजवळ खर्च राहणार आहे. आणि हे कल्चर जे आहे ना, तर ते आपल्याला वारंवार उपयोगी येणार आहे. हे मल्टिप्लिकेशन होणारं कल्चर आहे. प्रत्येक वेळेस तुम्ही त्याला गूळ टाकून ठेवायचा आणि मल्टिप्लाय करायचं, तर ते वरचेवर वाढतच राहणार आहे. आणि प्रत्येक वेळेस कमीत कमी एका एकरमध्ये 5 वेळा तरी हे जीवाणूचं कल्चर सर्व शेतकऱ्यांना सोडायला हरकत नाही आणि सोडलंच पाहिजे. तर बघूया आता ही प्रक्रिया कशी राहणार आहे ती. सरजी, आज काय नियोजन चालू आहे तुमचं? आज आपण केळीसाठी विद्राव्य स्वरूपातील बायो NPK, त्याच्यानंतर सॅलिसिलिक ॲसिड, मायक्रोरायझा, ट्रायकोडर्मा याचे कल्चर आहे. गोष्टींचं आपण सोल्युशन 200 आणि 200 अशा 400 लिटर कंटेनरमध्ये आपण करणार आहोत. याला आपण 3 ते 4 दिवस राबवणार आहोत आणि दर दिवशी 3-3 वेळेला त्याला असं दांड्याने हलवून त्याला रापू देणार आहे. आणि सगळ्यात नंतर शेवटी ड्रिपद्वारे सोडण्याचं नियोजन आहे. या केळीचा जो प्लॉट आहे याच्यामध्ये 3800 केळी आहे. ही ड्रिप इरिगेशनवर आहे आणि रोप लावलेला आहे आपण. याची लागवड आहे ही डिसेंबरची आहे. डिसेंबरच्या महिन्यातली म्हणजे पहिल्या आठवड्यातली आहे. तर आता आपण हे सोल्युशन तयार करून पहिल्यांदाच आपण जतकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कृषी संत श्री अंकुश पाटील साहेब पंढरपूर यांच्या संकल्पनेतून साकार झालेला हा जो फॉर्म्युला आहे हा आपण आपल्या शेतावर पहिल्यांदा राबवणार आहोत. प्रथम आपण काय करू, याच्यात गुळाचं पाणी टाकूया, अर्धा गुळाचं पाणी. हा जवळपास आपण 4 किलो गुळ घेतलेला आहे आणि याचा आपण द्रावण तयार केलेलं आहे. ओके. आता हे काय चाललं, आपण गुळ टाकत आहोत अर्धा. 4 किलो घेतला होता, सोल्युशन तयार केलेलं आहे. बरं. आता नेमकं अर्धा करून आपण गुळाचं पाणी करून द्रावण याच्यामध्ये टाकत आहोत. ओके. टॉनिकचं काम करतं. गुळामुळं ग्लुकोनेट पण मिळतं. त्याच्यामुळं ते ताकदवर होतात, त्यांची संख्या वाढायला मदत होते. आणि हे विशेष म्हणजे हे जीवाणूचे कल्चर आहेत की नाही सर, हे मायक्रोरायझा, डिकम्पोजर, हे ट्रायकोडर्मा, हे प्रत्येक वेळेस मल्टिप्लाय होणारे आहेत. बरोबर. हे आता आपण हे जे कल्चर वापरतो की नाही, बरोबर, याच्यातलं थोडंसं शिल्लक ठेवून जर आपण प्रत्येक वेळेस असंच करत राहिलो, आता हे 4ही जे कल्चर आहेत ते एका वेळेस मल्टिप्लिकेशनला चालतात. बरोबर. पण साठवणुकीसाठी बरोबर जेव्हा आपल्याला टाकायचं आहे बरोबर त्यावेळेस काढायच्या वेळेस याला अलग पद्धतीनं वेगवेगळं ठेवून आपण जर वापरत राहिलो तर खूप चांगलं राहते. आणि कायम 5 वर्ष 10 वर्षापर्यंत जीवाणूचं कल्चर आहे. हे जे कल्चर आहे हे कंटिन्यू राहते. माझ्या शेतात ना 5 वर्षापासून चालू आहे जीवाणूचं कल्चर. हे करतोय. शेतकरी मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, आता आपण हे ट्रायकोडर्मा आहे या दोन्ही टाक्यांमध्ये आपण अर्धा करून टाकणार आहोत. तर पहिल्यांदा आपण ट्रायकोडर्मा घेत आहोत. ओके. झालंय, राहिलेले त्याच्यामध्ये
आहे हा शेतकरी मित्रांनो, Waste आता आपण decomposer. वेस्ट डिकम्पोजर हं. याचं जे कल्चर आहे ते आपण अर्ध टाकणार आहोत. जीवाणू कोणते? हे कोणतं आहे? नत्र स्फुरत पलाश. आपण बायो NPK जीवाणू स्वरूपातलं कल्चर आहे, हे आपण याच्यामध्ये अर्ध टाकणार आहोत. आणि आता आपण हे मायकोरायझा हां आपण हे टाकत आहोत हो. कल्चर. हो हो 50% असं टाकत आहोत, अर्ध. या सर्व जीवाणू आणि ह्या कृषी निविष्ठांमुळं पांढऱ्या मुळ्यांची वाढ, त्यानंतर सर्वांगीण व्हेजिटेटिव्ह ग्रोथ, काळोखी हिरवेपणा आणि समतोल वाढ असे परिणाम या पिकावर होतील अशी आता आपण अपेक्षा करीत आहोत. ट्रायकोडर्मामुळे बुरशीजन्य आजाराला पण आणि ट्रायकोडर्मा या मित्र बुरशीमुळे बुरशीजन्य जे आजार असतात, मातीमध्ये असणारे बुरशी ज्या की पिकास घातक ठरू शकतात, त्यांचा बिमोड होतो. तर मायकोरायझा याच्यामुळं पांढऱ्या मुळ्याची वाढ होणं आणि अपटेक जो आहे जमिनीतील स्थिरीकरण झालेल्या सर्व कृषी निविष्ठांचा यामुळं साध्य होतो. तर आता आपण याला दररोज 2 वेळा दररोज आपण 2 वेळा याला फिरवणार आहोत. हां आणि त्यानंतर आपण केळीमध्ये ड्रीपद्वारे, हो. इथं ड्रीपला सिस्टीम ठेवलेली आहे, हो. त्याला इलेक्ट्रिक पंप लावतो आपण आणि त्या पंपाने सोडणार आहोत. नमस्कार. चांगला आहे. धन्यवाद साहेब.